आज आपण भरपूर लेयर्स असलेली बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत. गोड शंकरपाळी करायची आहे आपल्याला. अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी आपण करणार आहोत आणि सर्व साहित्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही हे प्रमाण घेऊन शंकरपाळी करा. मग बघा तुमची शंकरपाळी अगदी खुसखुशीत होणार आहे. नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत. याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती दिवाळीच्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत. मी चकलीची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याचबरोबर चकलीची भाजणी कशी करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे आणि बेसनाचे लाडू सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्की बघा. आणि आज आपण मस्त खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची हे बघणार आहोत. अतिशय खुसखुशीत होते 100%. तुम्ही या पद्धतीनं करून बघा. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. पण हो, त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईकही करायचा आहे, त्याचबरोबर शेअर सुद्धा करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी छान अशा शंकरपाळीची रेसिपी मिळेल. चला तर मग मस्त अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी परातीमध्ये आपण मैदा घेऊया. अर्धा किलो मैदा मी घेणार आहे, पण आपण मैदा वाटीनं मोजून घेऊया, म्हणजे बाकीचंही तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात टाकता येतं. माझ्याकडे जी वाटी आहे ती 3.5 वाटी भरलेली आहे. असा मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. 3.5 वाटी मैद्यासाठी आता आपण साखर, तूप आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे तेही पुढे बघून घेऊया. सर्वात आधी आपण परातीमध्ये मैदा काढून घेऊया. 3.5 वाटी मैदा मी काढलेला आहे परातीमध्ये. आता आपण तूप घेऊया. ज्या वाटीने मैदा घेतला होता त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे. घट्ट तूप घेतलेलं आहे. आपण आता ते वितळवून घेऊया. आपण इथे घट्ट तूप अर्धी वाटी घेतलेलं आहे. वितळवून ते जास्त होणार आहे. म्हणजे वितळल्यानंतर जवळजवळ पाऊण वाटी तूप आपल्याला लागणार आहे. अर्धा किलो मैद्यासाठी पाऊण वाटी तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तूप चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला. गरम झाल्यानंतर आपण ते मैद्यावरती टाकणार आहोत. हे कडकडीत गरम तूप आपण मैद्याला चांगलं चोळून घेणार आहोत. यामुळेच आपली शंकरपाळी ही खुसखुशीत होणार आहे. तूप चांगलंच कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आपण. त्यामुळे सर्वात आधी चमच्याने मिक्स करूया, कारण तूप गरम आहे, हाताला भाजू शकतं. चमच्याने मिक्स केल्यानंतर थोडंसं हे मिश्रण कोमट झालं की आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने आपण तूप चांगलं मिक्स केलेलं आहे. मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे. आता आपण हातानेच मिक्स करूया. हाताने आपण तूप मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. इतपत चोळायचं आहे की नंतर आहे ना आपण पीठ हातावरती दाबून घ्यायचं आहे. असा एक गोळा तयार व्हायला हवा की समजायचं अगदी बरोबर प्रमाण झालेलं आहे तुपाचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मुठीमध्ये मैदा घ्यायचा आणि बघा असा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे तूप अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी साखरेचं मिश्रण तयार करूया. अर्धा किलो मैद्यासाठी मी जवळजवळ आहे ना 1.25 वाटी साखर घेणार आहे. एका भांड्यामध्ये मी 1 वाटी आणि त्यानंतर पाव वाटी साखर टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाऊण वाटी पाणी आपण टाकून घेऊया. आता आपण हे भांडं गॅसवरती ठेवून घेऊया आणि याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये. फक्त साखर विरघळेपर्यंतच आपण गॅस चालू ठेवणार आहोत. साखर विरघळली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे साखर पाण्याचं मिश्रण आपण थोडंसं थंड करायचं आहे आणि नंतर ते मैद्यामध्ये टाकायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्येच पाण्यामध्ये साखर विरघळून जाते. तुम्ही बघू शकता साखर विरघळलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपण पीठ मळायला घेऊया. साखर आणि पाण्याचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण मैद्यामध्ये ते टाकून घेऊया आणि पीठ मळून घेऊया. मळून घेऊया म्हणजे अगदीच जोर लावून मळायचं नाही आपल्याला. जशी आपण गव्हाची कणिक मळतो तसं पीठ मळायचं नाही आपल्याला. फक्त हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला बिस्किटांसारखी खुसखुशीत शंकरपाळी करायची आहे ना, मग अजिबात जोर लावून मळायचं नाही. फक्त हे पीठ मिक्स करायचं आहे हलक्या हाताने. आता बघा मी हे पाण्याचं मिश्रण थोडं थोडं टाकते आहे आणि पीठ फक्त मिक्स करत जाते आहे. अगदी जोर लावून मळत नाहीये. अर्धा किलो मैद्यासाठी ना हे सर्वच मिश्रण मी इथे वापरणार आहे. बऱ्याच वेळा अशी सुद्धा पद्धत आहे. साखर, पाणी आणि तूप एकत्र उकळायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा टाकायचा. पण यामुळे काय होतं, तूप कधी कमी जास्त होऊ शकतं. कधी आहे ना गोड सुद्धा कमी होतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं शंकरपाळी करा. साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करायचं, तूप मैद्याला चोळायचं आणि साखरही आपण भरपूर घेतलेली आहे.
बरेच जण अर्ध्या किलो मैद्यासाठी 1च वाटी साखर घेतात, पण त्याने ना अगदी फिक्की शंकरपाळी होऊन जाते. त्यापेक्षा अर्धा किलो मैद्यासाठी तुम्ही 1/2 वाटी साखर वापरा. मग बघा अगदी परफेक्ट गोड होते शंकरपाळी. पीठ बघा आता हलक्या-हलक्या हाताने मी मळून घेतलेलं आहे. आता ते चांगलं सेट करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा तास तरी आपण हे पीठ भिजू देऊया. अर्धा तासानंतर आपण याच्या शंकरपाळ्या लाटायला घेऊया आणि शंकरपाळ्या कशा लाटायच्या त्याचीही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर लेयर्स येण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने शंकरपाळी लाटणार आहोत. अर्धा तास झालेला आहे. आता मी शंकरपाळी लाटायला घेणार आहे. पीठ परत एकदा मी मळून घेते आहे आणि याचे उंडे करून ठेवते आहे. उंडे मोठे-मोठेच करायचे आहेत, कारण शंकरपाळी आपण जाड करणार आहोत. शंकरपाळ्या या जाडच करायच्या तरच त्या बिस्किटांसारख्या खुसखुशीत होतात. पातळ शंकरपाळ्या करायच्या नाहीत, नाहीतर त्या कडक होतात. या सर्व पिठाचे आहे ना मी एकसारखे गोळे आधी करून घेते आणि नंतर ते आपण लाटून घेऊया. या पिठाचे उंडे करून घेतलेले आहेत. आता आपण हे लाटायला घेऊया आणि लाटायची पद्धतही मी तुम्हाला वेगळी सांगणार आहे. एक उंडा मी घेतलेला आहे. आता याला लाटण्याने आपण लाटून घेऊया. उंडा गोल लाटल्यानंतर आपण याला घड्या करायच्या आहेत. चारही बाजूने आपण याला घड्या पाडणार आहोत. त्यानंतर परत एकदा आपण लाटून घेणार आहोत. म्हणजे ना शंकरपाळीला लेयर्स खूप छान येतात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याच्या घड्या आपल्याला पाडायच्या आहेत. घड्या पाडून झाल्यानंतर आता मी लाटून घेते आहे. एकसारखी आपल्याला ही पारी लाटायची आहे. म्हणजे शंकरपाळी सुद्धा अगदी एकसारखी तयार होईल. चौकोनी आकाराची पारी लाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि ती किती जाडसर हवी हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे. शंकरपाळी इतपत जाड करायची आहे आपल्याला. मग ती अगदी मस्त खुसखुशीत होते. आता चाकूने आपण याचे एकसारखे तुकडे करून घेऊया. तुम्हाला जर कडक शंकरपाळ्या आवडत असतील ना, काही-काहींना कुरकुरीत आणि कडक शंकरपाळ्या आवडतात, तेव्हा सुद्धा तुम्ही हेच सगळं प्रमाण घेऊ शकता. म्हणजे सर्व साहित्य सेम प्रमाणात घ्यायचं. फक्त तुम्ही ही जी पारी आहे ना, ती पातळ लाटायची आणि पातळ शंकरपाळ्या कट करायच्या. मग त्या शंकरपाळ्या मस्त कडक कुरकुरीत होतात. पण आपल्याला जर बिस्किटांसारख्या खुसखुशीत शंकरपाळ्या हव्या असतील, तर त्या अशा पद्धतीने जाड करायच्या. तुम्ही बघू शकता, आपण कितपत जाड केलेली आहे ही शंकरपाळी आणि लेयर्स बघा तुम्ही. तुम्हाला आत्ताच दिसतायत किती लेयर्स आलेले आहेत याला. तळल्यानंतर आहे ना, हे अजून फुलून येतात. शंकरपाळी कट करून झालेली आहे. आता ती आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. दुसरीकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. ह्या शंकरपाळ्या आपण गरम-गरम तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत. तेल आपल्याला आधी गरम करून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत गरम करायचं नाही. फक्त तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपण या शंकरपाळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आहे ना लो टू मीडियम ठेवून या शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या आहेत. गॅसची फ्लेम अजिबात हाय ठेवायची नाही. गॅसची फ्लेम हाय ठेवून तुम्ही शंकरपाळ्या तळल्या ना, तर त्या बाहेरून लाल होतात लगेचच आणि आतमध्ये कच्च्या राहतात. म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण शंकरपाळी तळायची आहे. आणि अजून एक महत्त्वाची टिप, शंकरपाळी तेलामध्ये टाकल्यानंतर ना, ती अगदी एकसारखी हलवायची आहे. म्हणजे शंकरपाळी अगदी एकसारखी तळली जाते. त्याला कलरही खूप छान येतो. तुम्ही जर एकसारखी हलवली नाही ना, तर कुठे काळी होते, कुठे पांढरी राहते. त्या शंकरपाळ्या दिसायला अजिबात चांगले दिसत नाही. तुम्ही जर एकसारख्या हलवत शंकरपाळ्या तळल्या ना, तर तुम्ही बघा अशा एकसारख्या तळल्या जातात. एकसारखा कलर येतो शंकरपाळ्यांना आणि त्या दिसायलाही अगदी छान दिसतात. शंकरपाळ्या आता तळून झालेल्या आहेत. आता आपण या तेलामधून काढूया. आणि तुम्ही बघू शकता किती लेयर्स आलेले आहेत. कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि दिसतानाच दिसतायत ना, की या शंकरपाळ्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही शंकरपाळ्या तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला शंकरपाळ्या तळायच्या आहेत. तरच त्याला भरपूर लेयर्स येतात. आता मी तुम्हाला परत एकदा जवळून दाखवते आहे, की आपण हा शंकरपाळीचा जो उंडा घेतलेला आहे, तो कसा लाटायचा आहे ते. आधी बघा मी उंडा घेतलेला आहे, तो लाटून घेते आहे. त्याची आपण जाडसर चपाती लाटायची आहे. यानंतर याला घड्या करायच्या आहेत चारही बाजूनी. आणि ही चपाती आपण एकसारखी लाटायची आहे. म्हणजे घड्या पडल्यानंतर आणि ती लाटल्यानंतर अगदी एकसारखी पारी लाटली जाईल. बघा अशा पद्धतीने आपल्याला चारही बाजूनी घड्या पाडायच्या आहेत एकावर एक ठेवून. आपण आधी गोल उंडा घेतला होता, त्यानंतर त्याचा आपण चौकोनी उंडा तयार केलेला आहे. आता आपण हा लाटून घेऊया. अगदी एकसारखा आपल्याला लाटायचा आहे हा उंडा.
तुम्ही बघू शकता चौकोनी आकाराची पारी आपण लाटलेली आहे. अगदी एकसारखी पारी तयार केलेली आहे. म्हणजे शंकरपाळी सुद्धा अगदी एकसारखी होते. आता चाकूने आपण आहे ना कट करून घेऊया. तुम्ही याच्या घड्या न पाडता सुद्धा शंकरपाळी करू शकता. तशी केलेली शंकरपाळी सुद्धा अगदी छानच होते. पण तुम्ही अशा पद्धतीनं घड्या करून शंकरपाळी करा. मग बघा शंकरपाळीला भरपूर लेयर्स येतात आणि ती तळल्यानंतर एकदम अशी खुसखुशीत होऊन जाते. आता मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवले, की घडी कशी पाडायची आणि शंकरपाळी आपण कशी कट करायची आणि तुम्ही बघू शकता इतपत जाड आपल्याला शंकरपाळी करायची आहे. तरच ती अगदी मस्त खुसखुशीत होते. आता यासुद्धा आपण शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर या आपण तेलामध्ये तळून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपण या शंकरपाळ्या तळणार आहोत. यामुळे ना शंकरपाळ्यांना लेयर्स खूप छान येतात. गॅसची फ्लेम हाय ठेवून अजिबात शंकरपाळी तळू नका. त्याने शंकरपाळ्या बिघडतात. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अर्धा किलो मैद्याच्या शंकरपाळ्या करून दाखवल्या आहेत. तुम्हाला जर 1 किलो मैद्याच्या शंकरपाळ्या करायच्या असतील, तर तुम्ही हे प्रमाण दुप्पट करून घ्या. म्हणजे सव्वा वाटीच्या ऐवजी तुम्ही 2.5 वाटी साखर घ्या. त्याचबरोबर पाऊण वाटीच्या ऐवजी 1.5 वाटी पाणी घ्या आणि मैदा 1 किलो घ्या. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे. तुम्ही करून बघा. तुमची शंकरपाळी सुद्धा अगदी खुसखुशीत होईल. तुम्ही मला कमेंट करून सांगाल, की आमच्या शंकरपाळ्या अगदी मस्त खुसखुशीत झालेल्या आहे आणि गोडाचं प्रमाणही अगदी परफेक्ट झालेलं आहे. इतकं हे परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. या सुद्धा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. अतिशय खुसखुशीत अशा या शंकरपाळ्या दिसतायत ना, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं शंकरपाळी नक्की बनवा आणि तुम्ही बाकीच्याही दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती जाऊन बघा. चकली सुद्धा अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मी दाखवलेली आहे. त्याचबरोबर बेसनाचे दामट्याचे लाडू सुद्धा अगदी छान झालेले आहेत. ते सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि या शंकरपाळ्या तर तुम्ही करूनच बघा. अगदी मस्त होतात आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आपली ही शंकरपाळ्यांची रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका. शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता शंकरपाळी किती खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. धन्यवाद.